नमस्कार, मी डॉक्टर राजेश हराळ पाटील आपल्यासाठी आज घेऊन आलोय 4 नवीन अशा पुस्तकांची माहिती। त्यातील पहिले आहे ते माझे मित्र विजय अमृता कुलांगे यांचे आजचा दिवस माझा। दुसरे आहे ते राजेश प्रभाकर पाटील यांचे ताई मी कलेक्टर वैनू। तिसरे आहे रमेश गोरख घोलप यांचे इथे थांबणे नाही। चौथे आहे नाना मी साहेब झालो। मुळात हे सर्व 4 अधिकारी, या अधिकाऱ्यांचा खालच्या पायरीपासून ते सर्वोच्च पायरीपर्यंतचा IAS पर्यंतचा प्रवास या प्रत्येकाने आपल्या पुस्तकामध्ये लिखित केलेला आहे। या 4ही लोकांमध्ये एक साम्य आहे। सर्वजण अतिशय गरीब कुटुंबातील अगदी शेतमजुराची मुलं। एकाचे वडील टी टेलर, एकाची आई बांगड्या विकणारी, एकाची पावडापावची गाडी आणि एकाचे आई वडील सालगडी म्हणजे शेतात दुसऱ्याच्या 1 वर्षासाठी काम करणारे। या सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा या उक्तीप्रमाणे आपली परिस्थिती हिलाच प्रेरणा मानून सर्वोच्च पदापर्यंत केलेला प्रवास या पुस्तकांमध्ये आहे। मुळात या सर्व लोकांमध्ये एक साम्य आहे। ही सर्व मुले गरीब कुटुंबातील आहेत। हे सर्व अधिकारी कुठल्याही कॉन्व्हेंट किंवा पुण्या मुंबईतील किंवा दिल्लीतील हाय प्रोफाईल शाळेमध्ये शिकलेली नाहीत। सर्वजण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आहेत। सर्वांनी परिस्थितीपुढे किंवा दैवापुढे हार मानली नाही। परमेश्वरी इच्छा किंवा परिस्थितीला कधी त्यांनी दोष दिला नाही। म्हणून जिद्द, संघर्ष आणि कष्ट या सर्वांची साथ घेऊन ते IAS झालेले आहेत। प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने, सर्व शिक्षकांनी, सर्व शेतकऱ्याच्या मुलांनी वाचावीत अशी ही पुस्तके। यातून निश्चितच प्रेरणा मिळते। या सर्व लोकांचा प्रेरणादायी प्रवास आपल्या समोर येतो। जय हिंद, जय भारत। अरे बंद कर ना बेटा। हाँ, तू कुठे गेला?